नमस्कार. हांव श्रीमती मंगला वल्लभ पावसकर. आज कल्की भगवान विष्णूले दशावताराचे एक विषय सांगते असा. भगवान श्री विष्णू देवाले दशावतार असतात. त्या प्रकार ते मत्स्यावतार, कूर्मावतार, वराहावतार, नरसिंहावतार, वामनावतार, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण आणि 9वेचे बुद्ध अवतार संपूर्ण झालात. आता कलियुगा भितर कल्की अवतार जन्म जाते असा. कल्की अवताराक भगवंताक श्री ईश्वर देवान गरुड आकृतीचे हिडिके आशिल्ले तलवार हातीक दिल्लेले असा. म्हणल्यार ईश्वर परमेश्वरानच कल्की अवताराक आशीर्वाद दिवन हे हातीक तलवार दिवन धान दिल्ले असा म्हणून सांगून सांगिल्लें असा. आणि कल्की अवताराचे वाहन घोडो, घोड्याचेर बसून हातीक तलवार धरून घेवन श्री विष्णू 10वी अवतार कल्की भगवान जावन घेवन प्रपंचा भितर जन्म घेवन धर्मरक्षणेसाठी येते असतात येयिल्ले आसात. हे वट्ट पुरावे विष्णू पुराण, श्री महाभारत, देवी भागवत, गरुड पुराण, कल्की पुराण, श्रीपाद वल्लभ चरितामृत अनेक पंचसखा हेणी बरयिल्ले भविष्य मालिका ग्रंथ म्हणले महान ग्रंथा भितर कल्की अवताराचे संपूर्ण विवरणे बरयिल्ले आसात. कल्की भगवान कलियुगाचे अंत जावचे भितर अवतार घेवन कल्की भक्त लोकाक कलियुगाचे भक्त लोकाक रक्षणे करतले म्हणून भविष्य मालिका ग्रंथा हे ग्रंथा भितर सांगिल्ले आसा. कल्की भगवंताले देवस्थान भारताचे उत्तर प्रदेश मोरादाबाद संबाल म्हणलेले ग्रामांत निर्माण करते आसात. संबाल क्षेत्र कल्की धाम म्हणून प्रसिद्ध जाते असा. आता आमगेले देशाक कसे श्रीराम, श्रीकृष्णाले आणि श्री जगन्नाथ स्वामी देवस्थान कसे प्रसिद्ध जालात त्या प्रकारात श्री कल्की भगवान देवळ बी प्रसिद्ध जाते आसात. आणि भविष्य मालिका ग्रंथा भितर सांगिल्ले आसा की कल्की भगवानाले जन्म ओरिसाचे बिरजा प्रदेशाक संबाल मंडल गांवा भितर जन्म जाल्लो आसा. इडी प्रपंचा भितर श्री महाविष्णूले 10वी अवतार कल्की भगवान लीला अनेक सनातन धर्मासाठी कोटी कोटी भक्त लोकांक रक्षणे करतले म्हणून सांगून सांगिल्ले आसा. हे वट्ट भविष्य श्री चैतन्य महाप्रभू हेणे सांगिल्ले आसा. आणि महापुरुष श्री अच्युतानंद दास हेणे भविष्य मालिका भितर बरयिल्ले आसात. हे वट्ट कलियुग कथा भगवान वेदव्यासान द्वापर युगा भितरच युधिष्ठराक म्हणल्यार धर्मराजाक सांगिल्ले आशिल्ले खंय. म्हणल्यार हे आता द्वापर युग जाले नंतर कलियुग प्रारंभ जातले तेन्ना हे वट्ट नमन्याचे विषय ह्या प्रकार घडतले म्हणून सांगून युधिष्ठराक वेदव्यास ऋषीन तेन्नाच सांगिल्ले आसा. त्या प्रकार श्री कृष्णाले अंत जावन मथुरा नगर समुद्राक बुडून गेल्यानंतर कलियुग आरंभ झाले. कुरुक्षेत्र युद्धाक भाव भाऊ गुरु शिष्य बंधू बळग विनाकारण आपल्याले लोकाकत मान घेवन मान घातले तेन्नात कलियुग सुरू जाल्ले असा. श्रीकृष्ण गेले नंतर कलियुगाचे प्रभाव वाढत गेले आणि आता कलियुगाचे अंत जावचे समय आयला. हे घोर कलियुगांक सगळे सनातन तीर्थक्षेत्र सुद्धा दुष्ट लोकाले हातीक सापडून त्रास जाते असतात. सगळे लोक मोस, कपट, चोरी, काम, क्रोध असे नाना प्रकार हिंसावृत्ती वाढून घेऊन सनातन लोकांक त्रास देते असतात. कलियुगाचे 5000 वर्ष संपूर्ण झाले की अंत्य जावन सत्ययुग पुन्हा प्रारंभ जातले टाइम येईल असा. अंत्यकालाक भूकंप, उल्काघात, युद्ध, अग्निस्फोट, चंडमारुत, भूकंप हे वट्ट जावन वयतले आणि कलियुगाचे अंत्याक
विचित्र विचित्र मनुष्य जिवी प्राणी जल्मा घेतले म्हण सांगून तिने पहिलेच ग्रंथा भितर बरयिल्लें आसा. भविष्य बरयिल्लें त्याच प्रकार आता आमी पेपरा भितर जावं न्यूजा भितर पळयते आसात की सगळे कडेन भूकंप जाल्ले आसा, उल्काघात जाते आसा, अग्निपर्वत स्फोट जाते आसात, आनीक चंडमारुत जावन कितलींय गांव नाश जाते आसात. हे वट्ट जावचेलेत आशिल्ले भविष्याक सांगिल्ले प्रकार सगळे घडते आसा. आनीक बी कितें म्हणल्यार 3 दोळ्याचे गायी, 3 शिंगाचे बैल, 2 तकलेचे मनुष्य, 3 पांयाचे वासूर असे विचित्र विचित्र प्राणी जल्मा येते आसात. आणि आता थोडे कडेन वाचिल्लें आसा की बाळशी जल्मले तेन्ना मनुष्य बाळशी जल्मले तेन्ना दांत येयिल्लेच बाळशी जल्मल्ले आसा म्हण सांगून. म्हळ्यार क्रूर मनुष्य क्रूरी जावचे हे प्रकार विभिन्न जल्म घेते आसात. त्या प्रकारात आमी सगळे हे न्यूज पळयते आसात की हे वट्ट नमन्याचे घडते आसा म्हण सांगून. म्हळ्यार तेणी बरयिल्ले भविष्य मालिका ग्रंथा भितर बरयिल्ले सगळे खरे जाते आसा. आणि त्याच प्रकार कलियुगाच्या अंत्याक आमकां रक्षणे करसाठी कल्की भगवान प्रत्यक्ष जावन येतले तेन्ना आमी सगळे सनातन हिंदू लोक रक्षण्या भितर आमी उरतले म्हूण सांगून सांगिल्लें आसा. तितूंक आमी जाता तितले आमी देवाले ध्यान जप करूं जाय. हे वट्ट दुर्घटनेच्यान आमी पार जावन सुरक्षीत उरूं जाय म्हणल्यार आमी साध्य आशिल्ले तितले भगवंताले नामस्मरणे करूं जाय. विष्णू सहस्रनाम जप निरंतर करूं जाय. जय श्री माधव, जय श्री नारायण, जय श्री जगन्नाथ हे आमी त्रिकाल संध्या धारा म्हणून एक स्तोत्र ग्रंथ आसा ते आमी पठण करूं जाय. जय श्री माधव, जय श्री जगन्नाथ हे नामस्मरणे आमी प्रांतम काल 5 घंटेच्यान 1 तास, मध्यान 11:30 ते 12:30 भितर, नंतर सांजेक 6 वाजता 7 घंटे पासून भगवंताले नामस्मरण करूं जाय. आनीक त्रिसंध्या धारा वाचूं जाय. जय श्री माधव, जय श्री जगन्नाथ, श्री विष्णू, श्री कृष्ण, पद्मनाभा, श्रीराम, नारायण, गोविंदा, मधुसूदना, नरसिंहा, वराहा, माधवा, जगदीशा, जगन्नाथा, श्रीहरी, त्रिविक्रम, गोपाला हे वट्ट नामस्मरणे नित्य विष्णूले वट्ट नाम आसात. हे नित्य त्रिकालाक म्हणल्यार सकाळी आनी दनपाराक आनी सांजेक तिनूय टायमाक 10-15 मिनीट हे इतले केल्यार आमकां देवाले रक्षण मेळटा. आनीक आमगेले कसले संकट आसल्यार बी दूर जाता आनी आमकां मनोइच्छा पूर्ण जावन आमकां लास्टाक मोक्ष मेळटा म्हूण सांगून हितून भितर सांगिल्लें आसा. वट्ट लोकांनी जाता तितले हे त्रिसंध्या धारा पठण करच्याक प्रयत्न करा म्हूण सांगून हांव सगळ्याक विनंती करते आसा. नमस्कार.